हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही चाललो आहे दादर परेलच्या इथे खातूच्या वर्कशॉपला, जिथे गणपती बाप्पाची सुंदर सुंदर छोटी छोटी लहान लहान मूर्ती आहेत. तिथे आम्ही एक्सप्लोअर करायला चाललो आहे, बघायला चाललो आहे की कसं असतं, काय आहे काय नाही म्हणून, आणि मूर्त्यांची किंमत किती होते, काय आहे काय नाही ते सगळं काय या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे. सो स्टे ट्यून, बघूया. आज आम्ही चाललो आहे लोअर परेल आणि दादर साईडला. तिकडे बाप्पांच्या सुंदर सुंदर मूर्त्या बघूया आपण, काय आहे काय नाही, आणि ते कसे बनवले जातात, कसं रेखीव काम होतं त्या मूर्त्यांवरती, ते सगळं आपण आज बघणार आहोत. सो स्टे ट्यून गाईज. तर आता आम्ही प्रवेश करतोय दादरच्या आतमध्ये. तुम्ही बघू शकता गर्दीच आहे इथे, ट्रॅफिक आहे. लकी इंटिरियर्स आहे लेफ्ट साईडला. तर तुम्ही बघू शकता असे सुंदर सुंदर रेखीव इथे गणपत्यांच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत त्यांनी. सर्वात छान मूर्ती आहे. आणि खूप सुंदर, प्रचंड सुंदर अशी इथे मला मूर्ती भेटली आहे. आणि हे त्या मूर्तीच्या मागेच लालबागची मूर्ती आहे. हे नंदीवरती विराजमान आपले गणपती बाप्पा. तर मी आपल्या सगळ्यांनाच इथे प्रचंड सुंदर एकदम रेखीव मूर्त्या इथे मी तुम्हाला दाखवतो आहे. ही एक बाप्पाची मूर्ती आहे बघा, किती क्यूट आहे, किती सुंदर आहे. हे आपले छोटेसे गणपती बाप्पा आपल्याला मोदक देताना. ही बघा, ही मूर्ती किती रेखीव आहे. अशाच प्रकारे इथे आणखीन 2 मूर्त्या आहेत. अप्रतिम काम केलेलं आहे. इथे तुकाराम महाराजांच्या वेशभूषेमध्ये मूर्ती बनवण्यात आली आहे.